नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज आपण दुसऱ्या प्रकरणातील घाऊक व्यापारी विविध घटकांना पुरवत असणाऱ्या सेवा, विविध घटकाचा अर्थ अगोदरच्या व्हिडिओने आपण पाहिले की घाऊक व्यापारी हा उत्पादक आणि किरकोळ व्यापारी यांच्यामधील दुवा आहे. त्यामुळं घाऊक व्यापारी या दोन घटकांना कशा प्रकारे सेवा पुरवतात याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये प्रामुख्यानं घाऊक व्यापारी अगोदर उत्पादकाला कशा प्रकारे किंवा कोणत्या प्रकारच्या सेवा पुरवतात याविषयी पहिली माहिती बघू. उत्पादकाला दिल्या जाणाऱ्या सेवा आणि त्यानंतर किरकोळ व्यापाराला पुरवत असणाऱ्या सेवा. त्या उत्पादकाला दिल्या जाणाऱ्या सेवेमध्ये पहिली सेवा सांगता येते की मोठ्या प्रमाणावरती खरेदी किंवा असंही म्हणता येतं काही ठिकाणी उत्पादित मालाची विक्री, म्हणजे विक्री कार्यापासून मुक्तता. उत्पादकाला विक्री कार्यापासून मुक्तता करतो. कारण घाऊक व्यापारी उत्पादक ज्या वस्तूंचं उत्पादन करतात त्या उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये वस्तूची खरेदी करतात आणि या घाऊक व्यापाऱ्यांकडून म्हणजे मोठ्या प्रमाणात वस्तूची खरेदी करतो आणि किरकोळ व्यापाऱ्यांना तो लहान लहान प्रमाणामध्ये वस्तूंचे खरेदी आदेश गोळा करतो. घाऊक व्यापारी काय करतो की त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये असणारे विविध जे किरकोळ व्यापारी आहेत या किरकोळ व्यापाऱ्यांचे खरेदीचे आदेश जे आहेत परचेस ऑर्डर, या परचेस ऑर्डर खरेदी करतो, परचेस ऑर्डर गोळा करतो आणि त्याप्रमाणे घाऊक व्यापारी उत्पादकांकडून वस्तूंची खरेदी आदेश देत असतो आणि वस्तूंची खरेदी करत असतो. म्हणजे मोठ्या प्रमाणावरती घाऊक व्यापारी उत्पादकांकडून वस्तूंची खरेदी करत असल्यामुळं उत्पादकाला त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंची विक्री कशी करावी, कारण उत्पादकाचं उत्पादन आणि विक्री किंवा उत्पादन वितरण विक्री ही दोन्ही कार्ये असतात, परंतु दोन्ही कार्य तेवढेच कार्यक्षमतेनं करता येणं शक्य नसतं आणि त्यामुळं घाऊक व्यापारी जे वस्तूचं वितरण करणं म्हणजे वस्तूची खरेदी करून ते किरकोळ व्यापारामार्फत वस्तूचं वितरण करण्याचं कार्य करत असल्यामुळं घाऊक व्यापारी उत्पादकांना वस्तूच्या वितरण कार्यामध्ये किंवा विक्री कार्यामध्ये मदत करत असतात. ते उत्पादित मालाची विक्री करत असतात. त्यानंतर यालाच जोडून इथे आपण साठवण म्हटलं पण त्याचा जोडून अजून एक तिथं सेवा तिथं म्हणता येते उत्पादनावरती लक्ष केंद्रित करणारा मदत. उत्पादकांना त्यांचं सर्व लक्ष उत्पादन कार्यावरती केंद्रित करण्याला मदत होत असते. उत्पादित मालात बाजारपेठ मिळवून देण्याची जबाबदारी घाऊक व्यापाऱ्याने घेतल्यामुळं उत्पादक आपलं सर्व लक्ष, आपली बुद्धी हे संपूर्णपणे उत्पादन कार्यावरती केंद्रित करतात आणि उत्पादन अधिक चांगल्या प्रकारे कसं करता येईल, उत्पादनामध्ये आधुनिकता आणणं, सुधारणा करणं, उत्पादित वस्तूचा दर्जा अधिकाधिक गुणवत्तापूर्ण राखणं, म्हणजे वस्तूमध्ये संशोधन करून अधिक आकर्षक आणि अधिक उच्च दर्जा कसा राखता येईल यासाठीचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे उत्पादक आपल्या वस्तूचं उत्पादन हे अधिकाधिक चांगल्या प्रकारे करणं त्या ठिकाणी म्हणजे घाऊक व्यापारामुळं शक्य होत असतं. आता तिसरी सेवा सांगता येते त्याची कोणती म्हटलं इथं साठवणूक म्हटलेलं आहे. साठवणूक तर उत्पादकांनी वस्तूंचं उत्पादन केल्यानंतर त्या उत्पादकांकडून घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणात वस्तूची खरेदी करत असतात. तर माल साठवणुकीच्या कार्यापासून उत्पादकाला मुक्तता मिळते. कारण जर घाऊक व्यापारी नसते तर उत्पादकांना त्या वस्तूचा साठा स्वतःकडे ठेवावा लागला असता, परंतु घाऊक व्यापारी काय करतात, उत्पादकांनी उत्पादन केल्यानंतर त्यांच्याकडील वस्तू खरेदी केल्यामुळं त्या वस्तूचा खरेदीचा साठा घाऊक व्यापारी स्वतःकडे ठेवत असतात. त्यामुळे उत्पादनापासून ते वितरणापर्यंत लागणारा वेळ जो आहे हा घाऊक व्यापारी भरून काढत असतो. थोडक्यात वेळ भरून काढतो याचा अर्थ इथे जरा वाक्यरचना बरोबर नाही आहे. उत्पादन झाल्यापासून ते त्या वस्तूला विक्री येईपर्यंत वस्तूचा सुरक्षितपणे साठा करण्याचं कार्य घाऊक व्यापारी करत असतात असं म्हणता येईल. त्यानंतर पुढची सेवा म्हणजे कार्यातूनच सेवा आहे. म्हणजे साठवणूक कार्यातून मुक्तता आपण तिथे म्हटलेलं आहे. मालाचं उत्पन्न झाल्यावर घाऊक व्यापारी तो माल विक्री होईपर्यंत स्वतःच्या गुदामामध्ये अथवा भाड्याने घेतलेल्या गुदामामध्ये साठवून ठेवतो. त्यावेळेस साठवणुकीच्या कार्यातून
तर त्यासाठी कराव्या लागणाऱ्या खर्चातून उत्पादक हा मुक्त होतो. ठीक आहे. त्यानंतर काय म्हटलं, वाहतूक म्हटलेलं आहे. तर वाहतूक कशा प्रकारे मदत होते, तर घाऊक व्यापारी उत्पादनाच्या ठिकाणापासून ते मागणीच्या ठिकाणापर्यंत मालाचा पुरवठा करत असतात. म्हणजे उत्पादन घेतल्यानंतर उत्पादकाच्या गोदामापासून ते घाऊक व्यापारी स्वतःच्या गोदामापर्यंत वस्तूची वाहतूक करण्याचं कार्य पण त्या ठिकाणी करत असतात. आणि त्यामुळं वाहतुकीवरती सुद्धा उत्पादकाला खर्च करावा लागत नाही. घाऊक व्यापारी स्वतःच्या खर्चानं वस्तूंची वाहतूक आपल्या गोदामापर्यंत करत असतात. आता आर्थिक सहाय्य करतात. घाऊक व्यापारी उत्पादकाला आर्थिक सहाय्य करत असतात. आता आर्थिक सहाय्य करतात याचा अर्थ काय, वैशिष्ट्यामध्ये आपण म्हटलेलं आहे की घाऊक व्यापारी उत्पादकाकडून वस्तूंची खरेदी करत असताना रोखीने खरेदी करत असतात. म्हणजे आगाऊ रक्कम देत असतो की ज्यामुळं कमी वेळेमध्ये वस्तू उत्पादन करणं उत्पादकाला शक्य होतं. पुढचं उत्पादन घेण्यासाठी उत्पादकाला अन्य दुसऱ्या मार्गाने कर्ज काढण्याची आवश्यकता नसते. सुरुवातीला एकदा उत्पादन केल्यानंतर त्या उत्पादित वस्तूची खरेदी घाऊक व्यापारी रोखीने करत असल्यामुळं उत्पादकाला पुढच्या बॅचचं उत्पादन घेण्यासाठी आर्थिक सहाय्यासाठी अन्य आर्थिक संस्थांवरती अवलंबून राहावं लागत नाही. घाऊक व्यापारी त्यांना अशा प्रकारे रोखीने खरेदी केल्यामुळं एक प्रकारे अप्रत्यक्षपणे आर्थिक सहाय्य करत असतो. तर कुठलं म्हटलं आहे, बाजारपेठेविषयीचं माहिती पुरवणे. बाजारपेठेविषयीची माहिती पुरवतो. घाऊक व्यापारी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जे विविध किरकोळ व्यापारी आहेत, या किरकोळ व्यापाऱ्यांच्या मार्फत त्यांच्या बाजारपेठेमध्ये असणारी जी ग्राहकांबद्दलची माहिती आहे, बाजारपेठेमध्ये असणारी वस्तूची मागणी, बाजाराची स्थिती, ग्राहकांची आवड निवड, त्यांच्या तक्रारी, त्यांच्या सूचना, या सूचना घाऊक व्यापारी काय करतो, किरकोळ व्यापाऱ्यांकडून गोळा करतो आणि ही माहिती तो उत्पादकाला त्या ठिकाणी पुरवत असतो की ज्यामुळं उत्पादक काय करू शकतात की आपलं भविष्यामधील वस्तूचं उत्पादन विषयक धोरण योग्य प्रकारे ठरवू शकतात. म्हणजे जे विकेल ते पिकेल किंवा जे विकेल ते निर्माण करणं, ज्या वस्तूला मागणी आहे त्या वस्तूचं आणि त्या प्रमाणामध्ये त्या दर्जाचं उत्पादन करण्यासंबंधीचा निर्णय उत्पादकाला या मिळालेल्या बाजारपेठेविषयीच्या माहितीमुळं घेता येणं शक्य होत असतं. म्हणजे उत्पादनविषयक निर्णय घेण्यामध्ये बाजारपेठेविषयीची माहिती आहे जी घाऊक व्यापारी त्यांना पुरवतो, त्या माहितीचा उपयोग उत्पादकांना होत असतो. नंतर धोका स्वीकार कसं लक्षात घ्या की इथं प्रामुख्यानं घाऊक व्यापारी उत्पादकाला आगाऊ रक्कम देतो आणि किरकोळ व्यापाराला उधारीची सवलत देतो. या दरम्यान घाऊक व्यापाऱ्याकडं जो वस्तूचा साठा असतो तो अधिक असतो आणि या वस्तूच्या साठ्याला बाजारपेठेमधील म्हणजे आर्थिक बदल, सरकारची धोरणं, नैसर्गिक आपत्ती, सामाजिक आपत्ती या वेगवेगळ्या कारणामुळं काय होऊ शकतो, धोका होऊ शकतो. आणि या धोक्याचा स्वीकार घाऊक व्यापारी त्या ठिकाणी करत असतो. जर तो धोका झाला तर त्या धोका घाऊक व्यापाऱ्याला सोसावा लागतो. उत्पादकाला या धोक्यांपासून मुक्तता होत असते. कारण जर घाऊक व्यापारी नसते तर तोच धोका उत्पादकाला स्वीकारावा लागला असता. कारण घाऊक व्यापारी जर नसतील तर वस्तू उत्पादन जे केले आहे ते उत्पादकांकडेच राहिलं असतं आणि त्यांच्याकडे जो अतिरिक्त साठा किंवा जास्त साठा राहिला असता आणि त्यामुळं त्याला बाजारपेठेमध्ये संभाव्य धोका जो आहे या धोका आणि त्यातून होणारं आर्थिक नुकसान हे उत्पादकाला सोसावं लागलं असतं. परंतु घाऊक व्यापाराच्या अस्तित्वामुळं त्या धोक्यापासून सुद्धा उत्पादकाला काय होत असतं, सुटका मिळत असते किंवा उत्पादकाला धोक्यापासून मुक्तता होऊ शकते. आता पूर्णपणे मुक्तता होऊ शकणार नाही आहे, पण धोक्याचं जरी झालं तर ते प्रमाण कमी होणार आहे. धोक्याची विभागणी म्हणजे घाऊक व्यापारी त्या धोक्याचा स्वीकार त्या ठिकाणी करत असतो. त्यानंतर बाजारपेठेविषयी कार्य. घाऊक व्यापारी बाजारपेठेतील वेगवेगळी कार्य करतो. जसं वस्तू गोदामामध्ये साठवणे आहे, जाहिरात आहे, विक्री वाढीसाठी प्रयत्न करणे इत्यादी उत्पादकाच्या वतीने तो त्या ठिकाणी कार्य करत असतो. घाऊक व्यापाऱ्याला किरकोळ व्यापाऱ्याकडून
बाजारपेठेविषयी काय म्हटलं ना, ठीक आहे. त्याच्यामध्ये म्हणजे साठवणूक आहे का, त्याला बांधणी आहे, जाहिरात, म्हणजे प्रमाणीकरण, प्रतवारी वगैरे आहे. ही कार्य त्या ठिकाणी तो म्हणजे घाऊक व्यापारी ती कार्य करत असतो. आणि अजून एक सेवा सांगता येते, ती म्हणजे इथं मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाचे फायदे मिळवून देत असतो. घाऊक व्यापारी उत्पादकाकडे मोठ्या प्रमाणावरती मालाची खरेदी करत असल्यामुळं उत्पादक हा सातत्याने मोठ्या प्रमाणावर उत्पादन चालू ठेवतो आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाचे सर्व फायदे उत्पादकाला त्या ठिकाणी मिळत असतात. अधिक मागणी आल्यामुळं मोठ्या प्रमाणात उत्पादन त्याला घेता येणं शक्य होतं. परिणामी उत्पादनाचा सरासरी जो खर्च आहे, युनिट पर कॉस्ट पर युनिट जे आहे, म्हणजे अनेक खर्चामध्ये बचत होत असणार आहे. सरासरी खर्च कमी होऊ शकतात. म्हणजे मोठ्या प्रमाणात उत्पादन त्या उत्पादकाला घाऊक व्यापाऱ्याच्या अस्तित्वामुळं ते घेता येणं, म्हणजे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेता येणं शक्य होतं आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात उत्पादनाचे फायदे जे आहेत, हे फायदे उत्पादकाला मिळणं शक्य होतं. त्यानंतर आता किरकोळ व्यापाराला दिल्या जाणाऱ्या सेवा बघणार आहोत आपण. किरकोळ व्यापाराला कशा प्रकारे सहाय्य करतो. आता काही सहाय्य हे उत्पादकाप्रमाणेच आहे. जसं उत्पादकाला तो सहाय्य करतो, तसं किरकोळ व्यापारालाही सहाय्य करत असतो. इथं पहिला मुद्दा सांगता येतो, तो म्हणजे वस्तूचा साठा. म्हणजे घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणावरती वस्तूचा साठा करतो, त्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांना वस्तू सहज उपलब्ध होतात. त्यामुळे त्या किरकोळ व्यापाऱ्यांच्या मागणीप्रमाणे आता पुढे नियमित पुरवठा वेगळा म्हटलेला आहे. म्हणजे किरकोळ व्यापाऱ्याला नियमितपणे वस्तूंचा पुरवठा घाऊक व्यापारी करत असल्यामुळं किरकोळ व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये वस्तूचा साठा ठेवावा लागत नाही. साठा ठेवण्यापासून मुक्तता ही किरकोळ व्यापाऱ्यांना उत्पादकांमुळं शक्य होत असतं. घाऊक व्यापाऱ्यांकडून नियमित होणाऱ्या मालाच्या पुरवठ्यामुळं किरकोळ व्यापाऱ्याला मालाची मोठ्या प्रमाणात साठवणूक करावी लागत नाही आणि अशा सुविधामुळं किरकोळ व्यापारी कमी जागेमध्ये कमी भांडवल गुंतवून योग्य प्रकारे आपला व्यवहार किंवा व्यवसाय करू शकतो. आता नियमित पुरवठा म्हटलेला आहे. घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांसाठी नियमितपणे व खात्रीशीर पुरवठा करतो आणि म्हणून किरकोळ व्यापारी वस्तूंचा साठा करण्यापासून मुक्त असतात. किरकोळ व्यापारी उपभोक्त्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे वस्तूचा पुरवठा करत असतो. आता इथं किरकोळ व्यापारी उपभोक्त्याच्या मागणीप्रमाणे वस्तूंचा पुरवठा करू शकतो म्हणजे का, कारण किरकोळ व्यापाराला घाऊक व्यापारी त्याच्या मागणीप्रमाणे वस्तूचा नियमित पुरवठा करू शकत असतो आणि नियमितपणे पुरवठा करत असल्यामुळं किरकोळ व्यापाराला ठराविक वस्तूंच्या साठ्यामध्ये अधिक रक्कम गुंतवून ठेवावी लागत नाही. म्हणजे साठ्यामध्ये पैसा गुंतून पडत नाही. म्हणजे साठा पण म्हटलं त्यासाठी जागा पण जास्त लागत नाही किंवा वस्तूचा जर साठा किरकोळ व्यापाराला अधिक करायचा म्हटला तर तो साठा तेवढ्या प्रमाणामध्ये करण्यासाठी आवश्यक असणारं भांडवल किंवा अर्थसहाय्य त्याच्या अधिक लागलं असतं, ती भांडवल गुंतवणूकसुद्धा कमी होत असते. आता धोका स्वीकारणे म्हटलेलं आहे. घाऊक व्यापारी वस्तूंच्या किमतीमध्ये होणारी बदल आणि बाजारपेठेविषयीचे कार्य, वस्तूंच्या मोठ्या प्रमाणातील साठा इत्यादीविषयी धोका स्वीकारत असतो. त्यामुळे किरकोळ व्यापारी या धोक्यापासून मुक्त होतो. आता इथेही तसंच आहे. जसं उत्पादकाला धोक्यापासून मुक्तता मिळते, तसंच किरकोळ व्यापाऱ्यांसुद्धा धोक्यापासून मुक्तता मिळत असते. साठा आणि धोक्याचा संबंध धनसहसंबंध आहे. म्हणजे प्रामुख्याने लक्षात घ्या की किरकोळ व्यापाऱ्याला अधिक प्रमाणामध्ये वस्तूंचा साठा ठेवण्यापासून घाऊक व्यापारी सुटका करत असल्यामुळं किंवा मुक्तता देत असल्यामुळं किरकोळ व्यापाऱ्याकडे असणारा वस्तूचा साठा कमी असतो आणि त्यामुळं जरी बाजारपेठेमध्ये किमतीमध्ये चढ उतार असतील, ग्राहकांच्या आवडीनिवडीमध्ये होणारा बदल असेल, हा बदल जरी झाला तरीसुद्धा त्यापासून किरकोळ व्यापाराला अधिक नुकसान सोसावं लागत नाही. म्हणजे साठा कमी असल्यामुळं कुठल्या प्रकारची जरी आपत्ती आली तरी त्या आपत्तीमुळं होणारं जे नुकसान आहे, हे नुकसान हे कमी सोसावं लागत असतं.
ठीक आहे. त्यानंतर 4 आर्थिक मदत. आर्थिक सहाय्य किंवा आर्थिक मदत. जसं उत्पादकाला आर्थिक सहाय्य आपण म्हटलं रोखीने खरेदी करून, तसं किरकोळ व्यापाऱ्याला सुद्धा घाऊक व्यापारी आर्थिक मदत कशा प्रकारे करतो? तर घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना त्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तूंची विक्री जी आहे ही विक्री उधारीनं देत असतो, उधारी सवलत देत असतो. तसं सूट देऊन किरकोळ व्यापाऱ्यांना आर्थिक मदत करत असतात. त्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांच्या खेळत्या भांडवलामध्ये किंवा खेळत्या भांडवलात वाढ होते. म्हणजे कमीत कमी भांडवलावरती किरकोळ व्यापारी वस्तूंची किंवा वस्तूंचा व्यापार करू शकतात. म्हणजे किरकोळ व्यापारी वस्तूंची खरेदी घाऊक व्यापाऱ्याकडून उधारीने करतात आणि ग्राहकांना जी विक्री आहे ती विक्री जास्तीत जास्त विक्री रोखीने करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्यामुळं किरकोळ व्यापाराला आवश्यक असणारं जे खेळतं भांडवल आहे, वर्किंग कॅपिटल म्हणतो, दैनंदिन व्यापार किंवा दैनंदिन व्यवहार करण्यासाठी आवश्यक असणारा जो पैसा आहे हा पैसा कमी प्रमाणात चालू शकतो. म्हणजे उधारी सवलत घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाराला देत असल्यामुळं किरकोळ व्यापाऱ्यांना खेळत्या भांडवलाची आवश्यकता जास्त भासत नाही. ठीक आहे. त्यानंतर बाजारपेठेविषयीची माहिती इथे म्हटलं. तर किरकोळ व्यापाराला बाजारपेठेची माहिती म्हणजे कोणती? तर पुरवठ्याविषयी आहे. बाजारपेठ मागणीविषयी आणि मागणीविषयीची माहिती आणि पुरवठ्याविषयीची माहिती. आता किरकोळ व्यापाराला पुरवठ्याविषयीची माहिती घाऊक व्यापार देत असतो की ज्या माहितीच्या आधारे कोणती वस्तू नवीन आज बाजारपेठेमध्ये येत आहे, उत्पादनाची विविध वैशिष्ट्ये कोणती आहेत, कोणते नवीन नवीन प्रकार बाजारपेठेमध्ये येत आहेत, नवीन योजना कोणत्या अस्तित्वात आलेल्या आहेत, या संदर्भात सर्व माहिती घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना देत असतो. आणि त्यामुळे किरकोळ व्यापारी त्याप्रमाणे वस्तूंची खरेदी केव्हा आणि कधी कशाप्रकारे करायची याबद्दल निर्णय घेत असतो किंवा त्याबद्दल घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना मार्गदर्शन त्या ठिकाणी करत असतो की जेणेकरून किरकोळ व्यापाराची खरेदी जी आहे ती खरेदी कार्यक्षम होऊ शकेल. योग्य वस्तू योग्य वेळी योग्य त्या प्रमाणामध्ये खरेदी करता येणं हे बाजारपेठेमध्ये असणाऱ्या घाऊक व्यापाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळं किरकोळ व्यापाराला अधिक चांगलं होऊ शकतं किंवा त्याला शक्य होत असतं. त्याची खरेदी अधिक चांगल्या प्रकारे होणं शक्य होत असतं. त्यानंतर वाहतूक आणि बांधणी खर्चात बचत. सामान्यपणे घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना दुकानापर्यंत माल पोचता करत असतो. त्याप्रमाणे किरकोळ व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार मालाच्या विशिष्ट वजनाची पाकिटे घाऊक व्यापारी त्यांना तयार करून देतो. परिणामी किरकोळ व्यापाऱ्यांच्या वाहतूक आणि बांधणी खर्चामध्ये तुलनेने बचत होत असते. त्यानंतर विक्री वृद्धी. अनेक वेळा घाऊक व्यापारी स्वतःच त्यांच्याकडील मालाची जाहिरात करतो. घाऊक व्यापारी त्याच्याकडे मालाची जाहिरात जी आहे ही जाहिरात घाऊक व्यापारी करत असतो. त्यामुळं बाजारपेठेतील मागणी वाढते. तसंच घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना त्यांच्या दुकानामध्ये जाहिरात करण्यासाठी विक्री साहित्य, जाहिरातीच्या लहान पुस्तिका जे पॅम्पलेट म्हणत असतो, छोटी भित्तीपत्रकं इत्यादी देत असतो. आणि परिणामी किरकोळ व्यापाऱ्यांना माल विक्रीसाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज भासत नाही. विक्री वृद्धीच्या वेगवेगळ्या योजना ज्या आहेत ह्या विक्री वृद्धीच्या योजना किंवा त्यासाठी आवश्यक असणारं मटेरियल वगैरे आहे किंवा प्रत्यक्ष जाहिरात देणं विविध प्रसारमाध्यमातून जी जाहिरात आहे ही जाहिरात घाऊक व्यापार देत असतो. आणि त्यामुळे किरकोळ व्यापाराला जाहिरातीवरती अधिक खर्च करावा लागत नाही. त्या घाऊक व्यापारी जी जाहिरात करत असतो की त्या जाहिरातीचा परिणाम म्हणून किरकोळ व्यापाराची त्याच्याकडे असणाऱ्या वस्तूची विक्री जी आहे ही विक्री वाढण्यामध्ये किंवा विक्री वृद्धी होण्यामध्ये मदत होत असते. अशा प्रकारे घाऊक व्यापारी किरकोळ व्यापारालासुद्धा एक 6-7 प्रकारे सहाय्य करत असतो. म्हणजे उत्पादकाला एक 6 ते 7 प्रकारे सहाय्य करतो आणि किरकोळ व्यापारालासुद्धा 6 ते 7 प्रकारच्या सेवा त्या ठिकाणी देत असतो. आणि त्या दृष्टीनं घाऊक व्यापारी हा उत्पादक आणि किरकोळ व्यापारी या दोघांच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. या विविध प्रकारच्या सेवा आपणाला अशा प्रकारे सांगता येतील. थँक्स.